एक डाव मनाच माणसं माणसं एक डाव बिना लग्नावाले बिना लग्नावाले ज्यांचे लग्न झाले नाही ते म्हणा. अरे भजन करत जा. जर तुमचं लग्न नाही झालं तर मध्ये त्याला भजन करा. कृष्णाचं जर भजन केलं ना तर त्याला 16,108 राणी आहे. तुम्हाला बिना राणीचं ठेवणार नाही पण त्याचं भजन करायला लागतं. नाही तर आता लग्न तर होऊनच नाही राहील. इकडे बोम आहे का पोरीची काऊन आहे तुम्हाला माहित आहे. पोरं लग्नाचे बिना लग्नाचे काऊन आहे. त्याच्या आबाजीनं पहिले 3 बायका केल्या. ब्रह्मदेवाचा पोटा खतम झाला. पोटा असते ना सरकारचा. 3 बायका केल्या पहिल्या लोकांनी. बाबा केल्या नाही का जुन्या लोकांनी. राहू द्या कोण देव. ब्रह्मदेवाचा कोटा खतम केला म्हणून आता पोरं त्याच्या 3 बायका केले. त्याचे नातू आता मुंजिया म्हणून राहिले. अरे कोटा खत सरकारचा जसा कोटा असते तसा ब्रह्मदेवाचा कोटा. पोऱ्या पहिले तर 3 बायका माया आप्पानं 3 केल्या बघा. पहिले हा जिल्ह्याला करू नये. दुसऱ्या ह्या जिल्ह्याला करू नये. तिसरीला सांगा माय बाबा म्हणून तुम्ही कीर्तनाला आलो. पण हुशार दिल्या होता मुला. एक दिवस भांडण झाली बुड्या संग बुडीची. एकीन धरला चेष्टा एकीन धरली शेंडी. बुडा पडला खाली. दोन्ही बुड्याच्या अंगावर. न्यायच्या लापा यावर्षी संक्रांत काय त्यावर आहे पण दिसत नाही का म्हणजे बोहाऱ्या माऊरावर आहे. संक्रांत बरं तुमच्या तिकडे लग्नाची बोम आहे असं नाही. आमच्या गावात 4 ट्रॅक्टर सुद्धा आहे बिना लग्नाची. 4 ट्रॅक्टर. गेल्या वर्षी 2 ट्रॅक्टर मारुतीला सोडले. कसे लग्न होईल सांगू. प्रत्येक बऱ्याच पोराच्या हाती खर्र आहे. बऱ्याच पोराच्या हाती दारूची बाटली. तुम्हाला सांगतो व्यसनी पोरायला पोरगी द्यायची नाही. काऊन नाही द्यायची. व्यसन केल्यानं लिव्हर खराब होते. 2 लेकरं झाली की ताकद कमी होते. ताकद कमी झाली की लिव्हर खराब झाले की ते जर मेला तर आपल्या पोरीनं कोणाच्या भरोशावर राहावं. कोणाच्या भरोशावर पोरगी द्यायची नाही. पण तुम्हाला सांगतो वावर असल्याशिवाय पोरगी द्यायची नाही. नोकरी असल्याशिवाय पोरगी द्यायची नाही. पण गयात जर माल असेल ना निर्व्यसनी असली तर वावरही पाहू नका नोकरी पाहू नका पोरगी दिल्याशिवाय. आता ज्याचे लग्न आहे ते म्हणत उद्या घालतो रे माल. नवीन माळ असले तर पोरगी द्यायची. पाहते 2 वर्ष त्याचा चालू. हा जुनी माळ घालायची होय नाही. पण माळीनं बाबा मले माळीनं पोरगी भेटली. पोराने पोरगी भेटली. माल करी होत नाही तर कोणी देत नाही. वावर किती करता पोरगीच देत नाही. मग आपण तरास नाही झाला. मले तरास झाला. माळ घातली तर बीजा तरास दे पोर. माय घातली साधू झाला. चिडवे माळही नाही म्हणे हो माय घातली. बाप कुठं गेला. म्हणलं तो मावशीने घेऊन पयाला. बोलू नाही तर काय करू. लोक आम्हाला त्रास किती देते. सार साही बिघडिता का ओहावरून निवस काढिता भनंग दवडिता भानयावरून. एवढे दृष्टांत दिले माऊलीनं. माळ घालणाऱ्याला देवाचं भजन करणाऱ्याला समाज लय तरास देते. ऐका पल्लीचे मै मानव असं त्या सिरीत पापा देते अनुमोदन करते हेळण. म्हणून हात जोडून विनंती करतो ज्याच्या गळ्यात माळा नसल त्यानं फुटीले अटकून राहिलं अशा तरी ठेवा गळ्यात. काऊन ठेवा. त्याचा कारण फायदा होते. तुमच्या गळ्यात जर माळ असली तुमचा पोरग किंवा नातू जर वाईन बार मध्ये मित्रामंडळ बरोबर गेलंच कदाचित तिथं जर म्हणलं मित्राने घेणं एक घोट. पण तिथे तो पोरग किंवा तुमचा नातू म्हणत नाही आमच्या बाबाच्या गळ्यात माळ आहे आम्हाला जमत नाही. विठ्ठल विठ्ठल मला एकदा माणसं राम. आता कीर्तनच चालू करतो. राम तुमचं पटत नाही का. रामासंग पटते का. रामासंग पटते. त्रेतायुगात 9वीच्या दिवशी रामानं जन्म घेतला होता. त्रेतायुगात. कलियुगात 22 जानेवारीले रामाचा जन्म झाला. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली 22 जानेवारीले. 2 वर्ष त्यांनी झाली. बरं अयोध्येत मंदिर झाल्याबद्दल आनंद झाला का दुःख झालं. तुम्हाला आनंद. तुम्हाला बी सर्वांनी ज्याने 100% आनंद झाला असेल त्याने 2 हात वरी करा. 50% झाला असेल तर 1 करा. ज्याने झालाच नसेल तर त्याला खाली लावा. करा हात वरी.
अयोध्येतल्या मंदिराबद्दल. अरे वा, इकडे अरे वा करा खंड. मग तुम्ही म्हणसाल तुम्हाला आम्ही 100% 2 हातवरी गेले, तुम्ही कोण एक केलं? तर मला अजून 100% आनंद झाला. केव्हा होते सांगू? ते तुमच्या भरोश्यावर आहे. मला जर 2 हातवरी करायचं असं करवायला लावायचं असेल तर ते तुमच्या हाती आहे. अयोध्येत मंदिर झालं काही आनंदाची गोष्ट नाही, पण त्याला आनंद करावा लागते. आनंद का होते माहित आहे? हे जामगाव होय नाही, या जामगावात तुम्ही स्वतःच्या जागेवर किती काही मोठी बिल्डिंग बांधली तर काही नवल नाही. नागपुरात बांधून दाखवा बिल्डिंग, तवा नवल आहे. अयोध्येत मंदिर झालं रामाचं, काही नवल नाही. नवल कुठे होते सांगू? पण ते ताकद आपल्यात आहे नवल करायची. सांगू आपली ताकद? हम तो गुलाब को भी कमल बना देते. आपली ताकद सांगतो, हम तो गुलाब को भी कमल बना देते, हर जगह भगवा लहरा देते, लेकिन क्या करूं हम में एकता नहीं तो अयोध्या की क्या बात करते, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते. हर घर में एक ही नाम, जीना है तो राम के लिए. बोला एकदा, जीना है तो मरना है तो देश के लिए. तरुण पोरा आणि तरुण पोरी, मत मरना बेवफा सनम के लिए. दुपट्टा भी नसीब नहीं होगा कफन के लिए, मरकर दिखाओ देश के लिए, तिरंगा तो मिलेगा ना कफन के लिए. बाबा हे शब्द कोणाच्या भरोश्यावर ते सांगू? तुम्ही वर्गणी देता म्हणून नाही, आम्ही कीर्तनाला येतो म्हणून नाही. मनभऱ्याचं ओझं घेऊन, बंदूक हातात घेऊन सीमेवर रात्रभर जागते. सत्य त्याच्या भरोश्यावर होते, सत्य त्याच्या भरोश्यावर. संदेश आते हैं असं म्हणून नाही लोक म्हणते ना. पण मी कोण्याच पक्षाचा नाही, फक्त मी रामाच्या धर्माच्या पक्षाचा माणूस. पण तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच पक्षाचा हे मोदीचा माणूस आहे, मी मोदीवरही नाराज आहे. कारण मोदीचं 2 लोकांवर लक्ष नाही, जय जवान जय किसान 2 लोकांवर. पण तरी म्हणतो तरी त्या मोदीने मी हनुमंताचा अवतार म्हणतो. कसं म्हणतो तर राम लक्ष्मण सीता वनवासात होते, सीतेला रावणानं नेलं होतं, लक्ष्मण रामाले म्हणत होते आपलं तोंड बसतान बसून दे. तर रामाने सांगत होतं कोणीतरी आपला ताण बसून हनुमंत आणता सीतेला आणून द्या. राम लक्ष्मण सीतेच्या मूर्त्याच्या अयोध्येत कोण्यातरी कोपऱ्यात पडून होत्या. तर लक्ष्मणानं म्हणलं होतं रामाला, दादा आपलं मंदिर कोण बांधल रे? यांना कोणी ज्यांना बांधून आवा ना मोदी दिलं ना बांधून. विठ्ठल जो राम को लाया है, जो राम को लाया है, हम उनको लाएंगे.
शिवाजी महाराज की जय. जातीपातीचं नाही करत बरं कीर्तन. तुम्हाला वाटतं हे हिंदू धर्मावरच कीर्तन करते, नाही अजिबात नाही. तुम्हाला सांगतो जातपात पाहायची. हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, माळी, तेली, कुणबी, चांभार, ब्राह्मण, मारवाडी कोणी असो, हिंदुस्थानात जन्मलो सर्वच हिंदू. पाकिस्तानचा बा विचारणार नाही तुम्हाला जात. तुम्ही हिंदुस्थानातले हो, तुम्ही आमचे दुश्मन होय, तुम्ही आमचे दुश्मन. खरी एकच जात आहे. मानव धर्म से ऊंची कोई जातीच नहीं होती. मानव धर्म से ऊंची कोई जाति नहीं होती. कांधे से ऊंची कोई छाती नहीं होती. दीपक ही नहीं रहा तो क्या करोगे बाती का. हिंदू धर्म ही नहीं रहा तो क्या करोगे जाति का. म्हणा एकदा राम. आता कीर्तन चालू करतो. कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करणारा परिसर होय, हे नाही का. पण आमचे बाबा आले भागवत चालू केले, नाही का. दारू पिऊन डीजे लावून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केल्यापेक्षा भागवत करून जर जयंती केली तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय. छत्रपती शिवाजी महाराज काय नुसते महाराज होते का, राजा होते का, देव होते. मग लोक म्हणते मंदिर काऊन नाही त्या देवाचं. त्या देवाचं मंदिर काऊन नाही सांगू. त्या देवाचं मंदिर जरी नसेल पण प्रत्येकाच्या हृदयात मंदिर करून बसणारा देव छत्रपती शिवाजी महाराज होते. प्रत्येकाच्या हृदयात. आता करतो कीर्तन. आता करतो कीर्तन सुरू. नाही तर कीर्तन सुरू झालं नाही. आता कीर्तनाची पद्धत कशाची बाबा. जे अभंग घेतला त्याच्यावर बोलायला सांगतो. तुकाराम महाराज हे अभंग म्हणून राहिले. गाथा तयार केला. अभंग तयार केल्यावर तिथं आता समजा कोणी ना कोणी पाहिजे ना संवाद करायला बाबा, पाहिजे नाही का. ज्या ती तुकाराम महाराज म्हणते मी तुम्हाला सांगतो. मी विचारलं तुम्ही काहून सांगता. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजाचा तुमचाही झाला असेल संवाद, पण तुम्ही उद्या सांगा. काल्याच्या कीर्तनात तुम्ही सांगा, तुम्ही भागवतात सांगा तुमचा. मी सांगतोच. मा तुकोबारायासोबत संवाद झाला. संवाद की तुकाराम महाराज तुम्ही काहून बुवा सांगता. तुम्हाला कोणी विचारलं का. तुम्हाला काही गोष्टी विचारल्या सांगत असते का. एखादा माणूस जर मोटरसायकल घेऊन चालला त्यानं तुम्हाला विचारलं नाही तरी तुम्ही म्हणलं इकडे बस स्टँड कडे रस्ता इकडे जाते, ते म्हणून तुम्हाला कोणी विचारलं अपमान होईल ना. तसं तुम्हाला नाही विचारता तुम्ही काहून सांगता. तुकोबारायासोबत संवाद केला. तुम्हाला सांगतो थोर पुरुष असते, म्हातारी माणसं असते, काळा लोक असते, हुशार लोक असते, हुशार बाया असते. जे हुशार असते त्याच्यासोबत संवाद करा. संवाद जर केला तर ज्ञान होत असते. प्रज्वाली तो ज्ञानमय प्रतिभा. ज्ञानाचा दीप नाही. पण वाद करायचा. वाद केला होता महाभारतात तर रक्ताशिवाय काही येत नाही. वाद नाही करत. आणि संशय तर करायचाच नाही. भागवतकार कीर्तनकार सांगते ते बा खरीच असेल का. जर तुम्हाला कीर्तनकारावर भागवतकारावर जर संशय असेल तर पहावे पुराणी. तुकामध्ये नाही विश्वासाच्या. आणि संशय तर करूच नाही. आता लोक म्हणते बाबा आपल्याला म्हणजे कायचा जेवण कायचा काय संशय करते लोक. संशय केला की दुःखाले कारण नाही. दुःखच होते. संशय कोण बाईनं जर नवऱ्यावर संशय केला तर घर चांगलं चालत. आणि नवऱ्यानं जर बायकोवर संशय केला तर घर चांगलं चालत. ते सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संशय नाही. देवावर तर नाहीच नाही. अहो साधा संशय केला माझ्या घरात शेतच्या माणसानं. साधा. ते मी असं फिरायला गेलो आणि लईन गेली अंधारात. त्याचा भरला पाय. त्याचा भरला पाय म्हणजे पाय भरला. म्हणलं धुवून टाक नाही तर पुसून टाक. धुतलाय नाही पुसलाय नाही. संशय केला. शेण असेल का कांद्या करू बसलं असेल म्हणजे धुवून टाक नाही तर पुसून टाक. धुतलाय नाही पुसलाय नाही. संशय केला. नुसताच संशय नाही केला. पायाने हात लावून पाहिला. एवढ्यावर नाही थांबला. चोळून पाहिला. एवढ्यावर त्याचा संशय तरी नाही मिटला. नाकाले लावून पाहिला. जेव्हा नाकाले लावला मग म्हणते कोणीतरी म्हातारा माणूस बसला आणि पायाचं नाकाले. पायाचं संशय करायचा नाही. दुःख झाल्याशिवाय संशय करायचाच नाही. पण माणसं बाबा कीर्तन भागवत ऐकते, मंदिरातही जाते. पण मला तर असं शोकांतिक वाटते बाबा. असं शोकांतिक वाटते मंदिरात दगड एकडाव गेला तर मंदिर देव होऊन बसला. लोक रोज मंदिरात जाते तरी पत्थर दगड बनते नाही. शोकांतिक नाही का. लाश को हाथ लगाता है तो नहाता है, फिर भी जो बेजुबान जानवर को मार के खाता है. क्या ये इंसान है. लोक म्हणते आम्ही इंसान इंसान नाही.
ये भाई हिंदी समझते का हिंदी हिंदी समझते। ये सुंदर माँ अपने बेटे के लिए जन्म देने के लिए अपनी सुंदरता त्याग देती है, और ये बेटा अपनी बीवी आने पर अपने सुंदर माँ को बुढ़ापे में त्याग देता है। क्या ये इंसान है? माणूस होय का नाही? आपण मी त्याच्यात आलो बरं, मग माणूस म्हणल्यावर त्याच्यात बाई आली, माणूस म्हणलं की बाई आली, अर्धी स्त्री अर्धा पुरुष बाई आहे, अर्धी स्त्री अर्धा पुरुष आपण आहे. कारण डाव्या अंगातून ब्रह्मदेवानं बाई काढली होती शतरूपा, उजव्या अंगातून ब्रह्मदेवानं माणूस काढला होता. म्हणून महाराज अर्धी बाई तुम्ही आहे, अर्धा माणूस तुम्ही आहे. अर्धी बाई तुम्ही आहे, आपण आहे, अर्धी बाई माणूस. देऊ का सिद्ध करू? सिद्ध करून देऊ. माणसाला सांगतो आपण अर्धी बाई आहोत. कशी? रेल्वेत बसा, रेल्वे, आणि डाव्या हातानं टाळी वाजवा, अशी वाजून तर पाहिजे. तुमच्या हातात 10 रुपये देते ते लोक, काय म्हणते ते तुमचं तुम्हीच पाहिजे, तुम्हीच पाहिजे. तुमचे हे 22 चांग होईल. आणि पाहिलं तर उजव्या हाताने लेकराने चापट मारले तर लेकरं जाग्यावर उठते. ते माणसं चांगलं जागे बाई माणूस. आम्ही तर कधी कधी सांगतो माणसापेक्षा बैल बरे. बाबा एका जणांना धोतरच धरलं तर अशा लोक येईन का म्हणे लोक कीर्तन आले. तुमच्या ताकदाकाने सिद्ध करून द्या. मी हो माणसापेक्षा बैल बरे. 2 बाजारातून 2 बैल आला, 2 बाजारातून 2 बैल आला, एक पिंडी टाका वाटून खाते. एका बापानं कमावलेली इस्टेट डोकं भाऊ वाटून खात नाही, त्याच्यापेक्षा बैल बरे. विठ्ठल विठ्ठल याच्यावर समाधान नसेल झालं तर माणसापेक्षा बैल बरे. माया घरी 2 बैल आहेत, 4 पेंड्या कडबा खाते, 4 डाले कुटार खाते. सगळ्या गावातल्या बाया सगळ्याने शेण नेते. बापवर दिवसभर येते का किलोभर काजू खाते. माणसापेक्षा बैल बरे नाही का? बरे नाही का? याच्यावर समाधान नसेल झालं तर सांगू काय? सांगू माणसापेक्षा कुत्रे बरे. आता काही याच्यावर तुमची तक्रार? त्याच्यात मी हवं बरं. कसे बा कुत्रे बरे? माणसं सरळ सृष्टीत निर्माण केले ब्रह्मदेवानं, असे उभ्या सृष्टीत, आणि कुत्र आडव्या सृष्टीत निर्माण केलं ना. एवढं आडव्या सृष्टीत निर्माण केलं तरी सरळ चालते. माणूस सरळ सृष्टीत निर्माण केला तरी आडवा चालते. कसा बा? रात्रीच्या 12 वाजता घर जाण्याचा पाय शपटावर करू द्या कुत्र्याच्या, तरी डसत नाही. एवढं सरळ आहे. किती काही कमाई करा लेकरासाठी, म्हातारपणी लेकरं डसल्याशिवाय राहत नाही. एवढे माणसं आडवे आहे. याच्यावर बरं नाही वाटलं सांगतोच. आता सांगा ना, द्याला पेटू नका, काय करायचं बाबा. जास्त हसवायला जमत नाही. महाकीर्तनात एका बाईची डिलिव्हरी झाली की हसता हसता हो रिपोर्ट द्यायचा ना कार्यकर्ते ना आणि घेण्याला ना एवढं हसवत असते का बाईची डिलिव्हरी होतं. रिपोर्ट पण ज्याच्या घरच्या बाईची झाली त्यांना रिपोर्ट मागत घ्यायचा. ते म्हणजे डॉक्टरनं सिजर सांगितलं होतं म्हणून तुमच्या कीर्तनात हसल्यामुळे नॉर्मल झाली म्हणजे 5,000 दिले म्हणजे डॉक्टरने 50 द्यायला धरले. म्हणजे एक बाई तर अंगावर वकली होती हसता हसता. बरं हसा तुम्ही म्हणजे माणसापेक्षा कुत्रे बरे. बरं वाटलं तर टाळ्या वाजवला, नाही वाटलं तर दगड मारला. कसं कुत्र बरं? एका जणाला कुत्र पोसलं, बकरी पोसली. कुत्र आहे मांसाहारी, बकरी आहे शाकाहारी. कुत्री आहे का या गावात? कुत्री आहे का? आमच्याही गावात आहे, पण मा घरी नाही बरं. आता पोरगं म्हणे आई म्हणजे कुत्र पोसा लागतो म्हणे. त्या बाप असल्यावर काय नाही पोसा लागतो म्हणे. चला चांगली गोष्ट आहे बरं. घेता इथं नाही आहे तसे लोक, पण तरी सांगतात. कुत्र पोसलं, बकरी पोसलं. कुत्र आहे मांसाहारी, बकरी आहे शाकाहारी. त्याचं दोघांचं पटत नाही. पण एका घरी असल्याच्यानं दोस्ताना होत असते. एका घरी असल्याच्यानं एवढा दोस्ताना झाला त्या बकरीचा आणि कुत्र्याचा, एवढा दोस्ताना झाला. रात्रीच्या 1 वाजता ती बकरी जनली. बकरी जनली. कुत्र बकरी मित्र आहे. बकरी 12-1 वाजता रात्रीची जनली. सगळं गाव झोपून आहे, त्याच्या घरचे झोपून आहे. फक्त 4 जण जागृत होते. एक कुत्र, एक बकरी, एक बकरीचं पिल्लून, एक मी. तुम्हाला सांगाले झाल्याबरोबर पिल्याच्या अंगावर होतं रक्त. रक्त राहते ना, चिकट घाण वस्तू राहते झाल्याबरोबर, जन्म झाल्यावर.
पण ते रक्त दिसलं की कुत्र्याला रावल्या जात नाही. त्याला वाटतं कवा खातून कवा नाही, कारण ते मासारी आहे. ते मासारी ते कुत्र पिल्ल्याला खायला जाय आणि मांग सरे 4दा मांग सरलं घरी नाही त्या पिल्ल्याला खायले. काय विचार करे असं होते कुत्र, ते विचार एवढंच करे, हे माया मित्राचं लेकरू आहे, हे माया मित्राचं. कुत्र असून मित्राच्या लेकराचा विचार करते, माणसं असून मित्राची बहीण सोडत नाही. हे शोकांतिक आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं, तुम्हाला कोण विचारलं नाही तरी काहून सांगता. तुकाराम महाराज होते वेदाचा तो अर्थ आमासी तर ठावा जाळून संसार बैसलो अंगणी संसाराच्या नावे घालून या अवघी आनंदाची सृष्टी झाली सांगतो तुम्हाशी भजारे. तुकाराम महाराज म्हणते काही गोष्टी तुझे महाराज विचारल्या तर सांगावं, काही गोष्टी विचारला तरी सांगू नये, काही गोष्टी न विचारता सांगा. लग्न जर गावात आलं एखाद्या पाहुण्यानं जर दारूचं दुकान विचारलं असेल तर सांगू नका. लग्न व्यवस्थिशीर पाळ बाळात असेल तर विचारलं पण सांगायचं नाही. काही गोष्टी विचारल्या तर सांगा, काही गोष्टी विचारल्या. एखादं काम जर पाहिजे ते जमलं नाही तसे त्याने विचारा, हे कसं करा तर ती नाही सांगावं विचारलं तर. पण काही गोष्टी न विचारता सांगा. एखादा माणूस जर गड्ड्यात पडत असला, अंधळा माणूस गड्ड्यात पडला, तिथं लोक जमा झाले. मग तिथं काही लोकांना म्हणला बाबा याला गड्डा सांगायला कोणीच नव्हतं का, तर तिथं मी होतो. त्यानंतर मी होतो, मग सांगितलं काऊन नाही, मला कुठे विचारलं. अरे तुले जर गड्डा विचारत असता तर ते गड्डा दिसला असता. आंधळ्या माणसाने गड्डा न विचारता सांगा. आंधळा अंध दुःखी पडिता एकनीने लावावे सत्कता, ते नाना अंध दुःखी बुडता त्यासी उद्धरावयात होता मी पारते तसे. आंधळ्या माणसाने डोळस माणसानं न विचारता गड्डा सांगा. हो ठीक आहे, आंधळ्या माणसाला डोळस माणसानं न विचारता गड्डा सांगा. पण तुम्ही जे सांगतात आम्ही का आंधळे आहोत, आम्ही काय आंधळे आहोत का. तुकाराम महाराज म्हणते ज्याला शास्त्र कळत नाही, ज्याला पुराण कळत नाही, ज्याला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, ते नास्तेंद्र एवसहा. ज्याला भागवतात येऊन बसा वाटते, ज्याला कीर्तनात येऊन बसा वाटते, ते सर्वस्व लोचनम शास्त्रम. त्याला शास्त्ररूपी डोळे आहे, ते डोळस आहे, नाही तर त्याला काहीच समजत नाही. ते चालता बोलता असून ते आंधळ आहे, ते अज्ञानी आहे. आणि अशा अज्ञानी लोकांचा अज्ञानपणा घाला दुरीत आणते ती मीर दर्या ती मीराचा नाश उदय होवनी प्रकाश. न विचारता तुकोबाऱ्या सांगते. त्याचं सांगण्याचं प्रयोजन काय, त्याचं प्रयोजन येतो हिताचा कडवडा बुडत हे न देखवे येतो कडवडा. म्हणून तुकोबारा म्हणते मी तुम्हाला सांगतो. बरं सांगता, तुम्ही जे सांगता ते आमच्या हितात आहे का, आमच्या कराडोक काय का. बिमारी कोणती बसते, भवरोग आज आहे. आणि काय शिल्लक औषधी कोणते आहे, ब्रह्मरस
भवरोग बिमारी झालेली आहे आणि विठ्ठलाचं भजन केलं तर भवरोगा जाईल आणि काय शिल्लक आहे भवरोग जाईल. हे संसाराचा रोग झाला ना आपल्याला. हे पोरग माय होय, हे घर माय होय, हे वावर माय होय, हे बिमारी नाही नाही कुणाचे गुन्हे पण खरी सांगा कोणीच कोणाचं नाही. मी शेजाऱ्याला म्हणत असं चालत जाणार आहे कीर्तनाला तर ते काय म्हणते माहित आहे दिल है पुढेच म्हणते भजन म्हणलं तर नाही म्हणत पण मला गाणी येत नाही बरं. थोडीशी टोक येत आणि काही गाणी या पोरायच्या न शिकलो का काही पोरायच्या न शिकलो. एका पोरीनं पोराला म्हणलं होतं मी टेन्शन मध्ये होतो. एसटीची पोरगण पोरगी बाजूला बसलेली पोरगी सुंदर होती माधुरी दीक्षित सारखी. पोरग म्हणलं तर जानी देव सारखं वंगाईल्या वालाचं उडून घाण काढला तर मागून तसंच इजरातो. आणि हे पोरगी म्हणजे शंभळ्या नाकाची. त्याने तुझ्या डोळ्यात म्हणजे सारं जग दिसते. म्हणलं मावगान हरपलेलं दिसते का पाहिजे त्याच्या डोळ्यात. त्याला बाई याच्या डोळ्यात जग गीत काही नाही. दुरून डोंगर साजरा जवळ जाऊन पाहिजे तर याच्या डोळ्यात चिपळाशिवाय ते पोरगी म्हणजे लाख गहेरा हो सागर चोक्या म्हणजे बाबल्या होताची यार से कुछ भी गहेरा नाही म्हणजे आम्हाला आम्हाला भावनाच नाही, आम्हाला मन नाही, आम्हाला प्रेम नाही काय. आम्ही प्रेम करतो ना समाजावर. प्रेम का नुसतं प्रेम काय एका पोराने एका पोरीवर करा असंच थोडं. मायच्यावर प्रेम करताय, बापावर प्रेम करताय, ते समाजावर प्रेम करताय. भगतसिंगनं समाजावर प्रेम केलं. भगतसिंगनं समाजावर प्रेम केलं. धर्मवीर संभाजीराजानं समाजावर प्रेम केलं. शिवाजी महाराजांना देशावर प्रेम केलं. प्रेमाची एक वाक्य असते आम्हाला का प्रेम समजत नाही का. ते पोरगी म्हणजे तू मला काय समजते महाराज असं. पण मी तिच्या बापाने सांगितलं ती पोरगी ऐकली पण जशी ऐकली पण ती बसून होतं ना ती पोरगी बाजूचं त्याच्या हातात टाळी म्हणून मैना बोलूंगा मैना बोलूंगा इस दुनिया काय तुला आहे का. इन रस्मों को इन कस्मों को इन रिश्ते नातों को मैं न भूलूंगा मैं न भूलूंगा. तुम्हाला जरी हे वाईट वाटत असेल बाबा पण हे गाणे आम्ही त्याच्यातून काहीतरी भाव काढल्याचं राहतो.
भाव काढल्याशिवाय राहते. काही काही विनोद वाटते तुम्हाला. बाबा गाणे म्हणणं बंद केले मी. देवानं गाणं म्हणलं हो अर्जुन. देवानं गाणं म्हणलं भगवान श्रीकृष्णानं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे अर्जुना कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कर्म कर तू. या पितामह भीष्माचार्याचा त्याग कर. बाणमार झाले मी हो त्या पाठीमागे तुझे उद्धार होऊ देतो तुया. जरी तो हत्या केली तरी तुया उद्धार करू आहे. पण मले शरणे सर्व धर्मांपरित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा पापे विमोक्षे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुर प्रभो प्रलय स्थानं निदानं तेज. जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण मी तुले मरण मुक्त करतो. पण तू बाण मार. पण ऐकत नाही बाबा. अर्जुनाने मोह झाला. पितामह भीष्माचार्य मा आजोबा होय. बाप मेल्यावर आम्हाला बोलताय नाही बोलायचं शिकवलं. चालताय नाही चालायचं शिकवलं. खाताय नाही खात शिकवलं. ज्याने आम्हाला खाता येत नाही खात शिकवलं. त्याच्या पोटात मी बाण मारू. मी काय भस्मासुर मी का बस. अरे मार अधर्माच्या पक्षात आहे. अरे मला आजोबा होय. अरे अर्जुना अधर्माच्या पक्षात माझ्या साम प्रद्युम्न किंवा रुक्मिणी जरी अधर्माच्या पक्षात असती तरी तिचं मुन कोवळल्याचं सोडलं नसतं. कारण घेऊन याच्या प्रकारे दाराची धंदा भक्ताला की पायापाशी दुर्जनाशी तरी ऐकत नाही अर्जुन. मग गाणं म्हणलं देवानं. यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे तुम न डरा करो युद्ध किया करो. युद्ध कर या पाठीमागे. तेव्हा मारला बाण मारला. सर्व कौरव मेले. धर्मराजा गादीवर बसला. मग एक अर्जुनाने गाणं म्हणलं. तेरे जैसा याद कहा याद करेगी दुनिया. द्वापार युगाले 5000 वर्ष झाले. द्वापार युगाला किती वर्ष झाले? कृष्णाच्या 5000 वर्षे. तरी अजय कृष्णाच्या अर्जुनाच्या दोस्तानाची आठवण करते लोक. याद करेगी दुनिया तेरी जैसा याद आपले आहे का बाबा मित्र तसे? आपले आहे का? आपले मित्र तर मारू देत नव्हतो का तुला हिंगण घाटच्या बस स्टँडवर. पण मला लघवी लागली होती. यापेक्षा तर एकटं काय दिलं. मित्र असा तर अर्जुनासारखा कृष्णासारखा स्वामी विवेकानंद आणि परमहंस मित्र असा तर तसं त्याच्यापेक्षा नाही तर व्यक्त बरं. विठ्ठल तुम्ही सांगतो म्हणता ते आम्ही करण्याजोगत आहे का? तुम्ही केलेलं आमच्या फायद्यात आहे का? आणि आम्ही करत असताना आम्हाला ते आवडेल का? खरंय है गोडय है. आणि तुम्ही जर ते घेतलं तर लोक सुद्धा ऐकत. पण ऐकतात सांग म्हणत असताना असं म्हणजा तैसा साच निमवड मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुकाराम महाराज म्हणते जी सांगतो ते साच आहे खरं आहे. आणि तुम्हाला प्रेमानं सांगतो मोहाळ आहे. आणि ऐकत असताना अमृताचा पाऊस पडते. तुकोबाराय कीर्तन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकत होते तुकाराम महाराजाचं. आताचे लोक म्हणजे आम्हाला नाही बा कीर्तनाची गरज. अरे राजाला गरज आहे. त्या चिपळा डोळा कुठं मिळत होतो. छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजाचं कीर्तन ऐकत होते. आताचे लोक म्हणजे आम्हाला नाही कीर्तनाची गरज. तू अवकातच काय 2-4 एकर वावर ते उचार कड्याचं. सूर्यासमोर बैल धुतले तर तोंडावर पडते. डोंगरे धुतले तर उतारणे पडते. एकच पोरगी ते 12 अटकली. पोरग मोबाईलवर बिजी. कोंबडी अंड देत नाही. म्हैस जंगत नाही. बायकोने पाणी मागतलं तर चबरू नका म्हणते. त्याच्यापेक्षा तर जनावराचा संसार ते म्हणते आम्हाला कीर्तनाची गरज नाही. सांगू भागवताने कीर्तनाले कोणाचीच गरज नाही. पण आपल्याला त्याची गरज आहे. विठ्ठल